नमस्कार. डी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बुधवारची शयनस्थितीतील आसने करणार आहोत. त्यासाठी शयनस्थितीत यायचे आहे. यापूर्वी आपण बैठक स्थितीतील आसने सलग केली, त्यामुळे शरीराला थोडे थकायला होते. त्यासाठी विश्रांतीची गरज आहे. खोलवरती श्वास घ्या आणि हळूहळू सोडून द्या. शयनस्थितीतील आसनात आज आपण जठर परिवर्तनासन, पवनमुक्तासन, चक्रासन इत्यादी आसने करणार आहोत. श्वासोश्वास माझे सूचनांप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ही आसने आपल्या शरीराच्या सर्वच स्नायूंना, सांध्यांना वेगवेगळ्या प्रकारे दाब, ताण आणि पीळ देतात. चला, आता आपण ही शयनस्थितीतील आसने करूया. सुरुवातीला जठर परिवर्तनासन. श्वास घेत पायवरती याच ठिकाणी थोडं स्थिर राहूया. हात खांद्याच्या रेषेमध्ये, पाय डावीकडे, मान उजवीकडे. हातांनी पायाचे अंगठे पकडूया. आपल्या मानेला असा पीळ घ्या की आपला उजवा कान जमिनीला टेकेल. सरळ. परत थोडं या ठिकाणी काटकोनात स्थिर राहूया. आता श्वास सोडत पाय उजवीकडे घ्या, मान डावीकडे. पोट ढिले सोडा. श्वास चालू राहू दे. स्थिर राहायचंय. सरळ. पाय असेच राहू देत काटकोनात काही क्षण. आसन सोडूया. विश्रांती. खोलवरती श्वास घ्या, हळूहळू सोडून द्या. आता आपल्याला पवनमुक्तासन करायचं आहे. त्यासाठी श्वास भर डावा पाय वरती, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. हातांनी विळखा, पाठ उचलायचे आहे आणि आपली हनवटी डाव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकायचे. पवनमुक्तासन. श्वास चालू राहू दे. उजवा पाय सरळ. आसन सोडूया. आता श्वास भरत उजवा पाय घ्या, गुडघ्यात वाकवा, हाताने विळखा, पाठ उचला, हनवटी उजव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकूया. श्वास चालू राहू दे. सरळ. आता श्वास भरत दोन्ही पायावरती घ्यायचे आहेत. गुडघ्यात वाकूया, हाताने विळखा, पाठ उचलायचे, हनवटी दोन्ही पायाच्या गुडघ्यांच्यावर टेकायचे. श्वास चालूच राहू दे. पचन संस्थेसाठी फार उपयोगाचं आसन आहे हे. सरळ. आसन सोडूया. विश्रांती. खोलवरती श्वास घ्या, हळूहळू सोडून द्या. आता आपल्याला चक्रासन करायचं आहे. त्यासाठी पाय गुडघ्यामध्ये असे दुमडून घ्या. श्वास भरत वरती यायचं आहे. चक्रासन. स्थिर राहूया. पाठीच्या मणक्याचे आरोग्य सुधारते. युवा अवस्था टिकून राहते या आसनाने. श्वास चालू राहू दे. सरळ. विश्रांती.
आता आपल्याला रोलिंग करायचं आहे. पायामध्ये अंतर राहू दे. हात खांद्याच्या रेषेमध्ये. एका पायाच्या टाचेजवळ दुसऱ्या पायाचा गुडघा. अशा स्थितीत रोलिंग करा. पायाच्या विरुद्ध बाजूला मान राहू दे. पाय खाली जाताना पोट ढिले सोडा. पायाच्या विरुद्ध बाजूला मान. आता मांड्या पोटाकडे, गुडघे छातीकडे. या स्थितीत रोलिंग करूया. श्वास चालूच राहू दे. पाय खाली जाताना श्वास सोडा. वरती येताना भरा. सरळ विश्रांती.